करंजीच्या सारणात ना मी नेहमी एक पदार्थ असा वेगळा घालते आणि सगळ्यांनाच बरं का ही करंजी माझी खूप आवडते. का? कारण त्यातलं सारणच तितकं खुसखुशीत आणि खमंग असतंय. तर तो वेगळा पदार्थ कोणता? तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गॅसवरती जाड बुडाचं पॅन गरम केलं. 2 कप सुक्या खोबऱ्याचा किस खमंग खरपूस भाजून बाजूला काढून ठेवला गार करायला. त्यानंतर त्याच पॅनमध्ये बारीक गॅसवरती 1 चमचाभर साजूक तूप घातले. त्यामध्ये अर्धा कप इतका बारीकच रवा घालून घ्यायचा. 3-4 मिनटं हा पण लालसर खमंग वास येईपर्यंत हलवून परतून घ्यायचा आणि तो पण थंड करायला ह्या खोबऱ्यांबरोबर बाजूला काढून घ्यायचा. आता ही तर पद्धत सगळ्यांची सेम असते. चला आता वेगळा पदार्थ कोणता? तर त्याच पॅनमध्ये मी परत 1 चमचाभर साजूक तूप घातलंय आणि त्यामध्ये इथं मी गव्हाचं पीठ 1 कपभर इतकं घालते. हो, हे चपाती करायचंच गव्हाचं पीठ आहे. त्यामुळं ना खमंग असं हे सारण तर बनतंच आणि खुसखुशीत पण होतं, टेस्टी पण होतं, चवदार पण होतं. इतकी नावं घेताना ह्या सारणासाठी तेवढी कमीच आहे. 3 ते 4 मिनटं ना हे छान गव्हाचं पीठ खमंग असा वास येईपर्यंत परतून घ्यायचं आणि ते पण थंड करायला ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स इथे काजू आणि बदाम मी ते खमंग असे भाजून घालते. त्यामध्ये तुम्ही चारोळे घालू शकताय, पिस्ते घालू शकताय. इथे मी मनुके असेच घातलेत. अर्धा चमचा मस्त वेलची पावडर घालायची आणि जेवढं तुम्हाला गोड हवं आहे त्यानुसार पिठी साखर इथं मी पूर्ण सारणासाठी 1 कप भरून इतकी पिठी साखर घातली. आता हे सर्व साहित्य एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. यातलं जर सुकं खोबऱ्याचा किस असतो ना तो जरासा हाताने चुरायचा. टेस्टी खमंग एकदम भारी असं हे सारण तयार होतं. आवडली रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि अशा सारणाची करंजी नक्की करून बघा.